नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम. एकदा एका शहरात एक माणूस राहत होता ज्याने एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केलं होतं. बायकोच्या सौंदर्याबद्दल शहरातले सगळे त्याचे कौतुक करायचे. हे पाहून बायकोला अभिमान आणि आनंद वाटला. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगू लागले. काही वर्षांनी पत्नीला त्वचेच्या दुर्मिळ आजाराची लागण झाली. त्यांनी प्रत्येक डॉक्टरांचा सल्ला घेतला, पण कुणीही तिच्या आजारावर उपचार करू शकलं नाही. जेव्हा पत्नीला हे समजलं की रोगामुळे ती कालांतराने तिचं सौंदर्य गमावेल, तिला भीती वाटू लागली की ती आता आपल्या पतीचे प्रेम गमावेल, कारण ती आता सुंदर दिसणार नाही. पतीने तिला रोज आनंद देण्याचा प्रयत्न केला, पण ती उदास राहायची आणि पतीसमोर येण्याचं टाळू लागली. पण मग एके दिवशी नवरा काही कामानिमित्त बाहेरगावी गेला. गावी परतत असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याचे दोन्ही डोळे गेले. बायकोला खूप वाईट वाटलं, पण कालांतराने दोघेही नॉर्मल आयुष्य जगायला शिकले. ती आता तिच्या पतीला टाळणार नाही आणि त्याच्या शेजारी राहून त्याला त्याच्या दिनक्रमात आणि कामात मदत करेल. वर्षानुवर्षे गेली आणि पत्नीने तिचं सौंदर्य म्हणजेच पतीचं सौंदर्य कमी झालं. ती आता आरशात स्वतःला पाहू शकत नव्हती, पण तरीही ती तिच्या स्थितीचा विचार न करता तिच्या पतीसोबत राहायची. एके दिवशी पत्नीचा मृत्यू झाला आणि पती एकटाच राहिला. नवऱ्याचे तिच्या पतीवर खूप प्रेम होतं आणि आता त्याला त्या ठिकाणी राहायचं नव्हतं. त्यामुळे अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांनी शहर सोडण्याची तयारी केली. जाण्यापूर्वी एक शेजारी त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, तुला एकटं राहता येईल का? इतकी वर्ष तुझी बायको तुझ्या पाठीशी राहिली, पण आता तू एकटाच आहेस. तू कोणाच्या मदतीशिवाय फिरू शकणार आहेस का? पतीने लगेच उत्तर दिलं, माझ्या मित्रा, मी आंधळा नाही. मी आंधळा असल्याचं नाटक केलं, कारण जर माझ्या पत्नीला माहिती असतं की मी तिच्या वाईट स्थितीत तिला पाहू शकतो, तर ती भावना अधिक दुखावली गेली असती. तिला आधीच खूप वेदना होत होत्या आणि मला तिला आणखी दुःखात बघायचं नव्हतं. म्हणूनच इतकी वर्ष आंधळा असल्याचा आव मी आणला. ती खूप चांगली पत्नी होती आणि तिचे आनंदी राहणे अशी माझी इच्छा होती. यातून शिकवण आहे, नाते हे केवळ दिसण्यापुरते नसते, तर प्रेम आणि काळजी या दोन्ही व्यक्तींना एकमेकाबद्दल असते.